छत्रपती संभाजीनगर शहरात कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रतापनगर परिसरात व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यावर झालेल्या सशस्त्र दरोड्याला अवघे 6 दिवस उलटत नाहीत, तोच पुन्हा त्याच परिसरातील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती देशमुख यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखोचा ऐवज लुटलाय। डॉक्टर देशमुख या कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना पहाटे सुमारे 3:45 2 शस्त्रधारी चोरांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला। लोखंडी लॅच लॉक, लाकडी दरवाजाची चौकट आणि कपाट फोडून सुमारे 9 तोळे सोनं, 1.5 किलो चांदीचे दागिने आणि 80,000 रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज अवघ्या 20 मिनिटात लंपास करून चोरटे पसार झाले। परिसरातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले। दरम्यान चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या डॉक्टर देशमुख यांना पोलीस ठाण्यात वीजपुरवठा नसल्याचं आणि अधिकारी उपलब्ध नसल्याचं कारण देत तब्बल 10 तास हेलपाटे मारावे लागल्याचा आरोप होतोय। तसंच फॉरेन्सिक पथकही घटनेनंतर जवळपास 12 तासांनी घटनास्थळी पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। विशेष म्हणजे लाहोटी यांच्या बंगल्यातील दरोड्यात ज्या पद्धतीने दरवाजे फोडून घरात प्रवेश करण्यात आला होता, त्याच पद्धतीचा वापर या चोरीतही झाल्याने दोन्ही घटनांमागे एकाच टोळीचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। वाढत्या चोऱ्यांमुळे प्रतापनगर परिसरात भीतीचं वातावरण असून रात्र गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे।